कावेरी एकटा समुद्रावर गेला नव्हता, ही बया त्याका घेऊन गेली होती. पण मी शेवंताक हैसर बंधनात अडकून ठेवलंय म्हणान ती परत समुद्रावर गेली नाही. मला नकोय तुझी सोबत, तू जा इथून. मला तिकडे एकटी सोडून गेली. मैत्रीमध्ये कोण नाही करत असा. अगं पण माझं ऐकून तरी घे. नाही ऐकायचं आणि नाही बोलायचं. ना मला बोलायचं ना भेटायचंय ना तुझ्याशी मैत्री करायची आहे मला. तू जा. काय झालं? मैत्रीमध्ये विश्वास पाहिजे ना. मी नाही टिकवली विश्वास. तुझी चूक नाहीये, आपल्यावर आलेल्या परिस्थितीची चूक आहे. म्हणजे आपल्या मैत्रीत मी पण चूक केली कावेरी, तुला समजून न घेण्याची. तू म्हणत होतीस ना ते बरोबर आहे. विनय चांगला मुलगा आहे, पूर्वाला सुखात ठेवेल. विनयला भेटलो मी. चिठ्ठी तुझ्याकडे? वरती सापडली मला. विनयने दिली चिठ्ठी पूर्वासाठी. बरं झालं तू पूर्वाला दिली नाहीसी. यात विनयचा नंबर होता, तो मी फोन केला त्याला आणि भेटलो. योग्य माणसाला भेटलो याचं समाधान आहे. आता ही पूर्वाला देण्यात काही अर्थ नाही. असू दे माझ्याकडे. कावेरी, पूर्वाची आणि विनयची भेट घडायला हवी. कदाचित विनयला भेटल्यानंतर तिचा निर्णय बदलेल सुद्धा. भेटणार कसा? शांतपणे समजावं लागेल तिला. हे बघ, जे होईल ते चांगलंच होईल. चल आज चल ये. पूर्वा मला माफ कर, तुला माझ्यामुळे त्रास झाला असेल. माझा फोन नंबर देतोय, मी तुझी वाट बघत राहीन. विनय, सयाजी तू झोप निवांता, पण मी या नायकांची झोप उडवणार आहे. त्यांचं घर पाडलं नसलं ना तरी तरी आतली नाती इतकी कमकुवत करणार आहे ना की अख्खं घर आपोआप कोसळे. उठा आधी, उठा. काय झाला? तर घोरणं बंद कर आधी. मी काय करतोय? नाही मी करतोय. मग हे नको करू. काय माणूस आयो, गोरून गोरून ना कान फोडीत एखाद्याची. झोपेचा नुसतं खोबरा करून टाकला. सर काय झोप लागत असं वाटत नाही. तू झोपेत पण चालतस की काय? खाळू बोलला. झोप कशी लागणार? झोप उडणाऱ्या गोष्टी घडतायत इथे. गो काय झाला का? झालं काय? तुला विश्वास बसणार नाहीत अशा गोष्टी घडतायत. या बस उचल्या. खरा काय त्या सांगा.
ते चिठ्ठी सारखा करू नको नाही तर आमच्यात वाद लावून देशी. हे बघ, त्या चिठ्ठीचं काय झालं ना हे मला माहित नाही, पण मी जे काही सांगितलं होतं ना ते खरंच होतं. आणि आता मी जे काही सांगणार आहे ते पण खरंच आहे. काय हे बघ, ते कावेरी आणि अभिराम या दोघांपासून सावध राहा सांगून ठेवते. तर काय केलं नाही त्यांनी? त्यांनी काय केलं नाहीये, करणार आहेत. त्या मुलाचं आणि पूर्वाचं लग्न लावून देणार आहेत ते. त्याचीच तयारी सुरू आहे त्यांची. काय सांगतोस काय? अगं हो, मी माझ्या कानाने ऐकलंय. त्या मुलाची आणि पूर्वाची भेट घालून देणार आहेत ते. आणि एकदा का भेट झाली की प्रकरण लग्नापर्यंत गेलंच समज. अगो सुशले तू सांगतोस या खरं काय गो? बघ, उद्या बघ. उद्या? हो, उद्या भेट घालून देण्याचा प्लॅन आहे त्यांचा. अगो पण पूर्वा तर सगळ्यांसमोर त्या पोराशी काय संबंध नाही म्हणाला होता. का मग तेच ना, तिचा निर्णय बदलण्यासाठीच तर हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या पोरा कितव बघतस तुका माहिती नाही या. पूर्वा आणि तुमच्यामध्ये या सरिता हा यांका ना घोरण्याशिवाय दुसरा काही येत नाही. माझ्यावर रागवली आहे ना, पण बघ तुझा हे राग पण दूर होईल थोडे दिवसाने. तुझी काही चूक नव्हती तरी मी घाणेरडा वागली, असा आरोप लावली. मला माफ कर. पण खरं सांगू, मला ना तुझी सोबत पाहिजे. ती जी चिठ्ठीची गोष्ट झाली, तू मला वाचवली. घरी भांडण होतं होतं राहिली आहे. पण आता विनय आणि पूर्वाला कसं भेट करून द्यायचं मला कळत नाहीये. तू असली असती ना माझ्यासोबत, मला मदत केली असती. पण ठीक आहे, मी तू मदत नाही केली तर मी रागवणार नाहीये, कारण ना मला तुझी मैत्री पाहिजे. माका तर वाटता की सरळ स्पष्ट विचारून घ्यायचा. सुशल्यान जा काय सांगला ना त्याची शहानिशा करून घेऊया. अभिराम भाऊजीनी काय रिकच विचारली, काय गो त्या पोराची आणि पूर्वाची भेट घालून देणार होतं, आमका काय माहिती नाही की? हो गप्राव जरा. त्या सुशल्या झोपेसून उठून बोला गेला असं. ते चिठ्ठीचं काय करून ठेवल्या? कोरी होती ती. घरात फूट पडू बघता आणि आता ताईचा निमित्त गावला पूर्वाचा. तू लक्ष नको देऊ. लक्ष नाही दिलो ना म्हणून ही येईलेली हा. तो हातावर हात ठेवून बसलो ना, एक दिवस परपळान जाय कळाचा पण नाही आपल्या. तोंड बंद कर तुझं. मनात काय हा पूर्वाने सगळ्यांना सांगितलं ना, तू पोरच मागे मागणं येईल आता. त्याच्या मनात काही नाही स्पष्ट झालेलं. तूच लक्ष देऊ नको. मी जाऊन येते. युग रात्र होत.
लक्ष देऊ नको. माका काय करूचा ना त्या बरोबर कळता आणि मी ताच करणार. सरिता काय हलक्यात घेणारातला ना या. दादा रागवलाय का माझ्यावर? रागू किती वया? मग बोलत का नाहीये? मी ना पूर्वाचं चांगल्यासाठी करत होते. कावेरी, पूर्वाचं वाईट होऊ दे अशी इच्छा या घरात कोणाचीच नाही. माका कळता आपल्याकडून असं काही घडाक नको की त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. एकदा चूक केलंय परत करूची नाही. मनाने ह्यो विषय थांबूया. ओके बाय इल अगो बस बस. चाय घेत विचारतोय काय मी. चाय हा? काय गो बरा मा. मग काय ठरवलास अभिराम भाऊजी आणि तू? म्हणजे काय माझी चेहरो किती पडलो. पूर्वाबद्दल विचारत नाही. चोराच्या मनात चाल ना दुसऱ्या काय काय? काय नाही गो. अगो मी काय विचारतो कामाबद्दल काय ठरवला. नाही बरेच दिवस झाले हैसर येऊन बसलास ना मला विचारलं. काम करते आम्ही इथून. काय कामा चालू असत ना माहितीये. माझ्या पोरान कायच खाल्लं नाही. बघते आता चाय तरी घेता काय. खाल्लं तर खाल्ला ना 4 बिस्किट. बहिणी मी चाय देऊ जाऊन? कित्या तुझा काय पूर्वाकडे काम असा काय? काय बोलूचा की काय? ए नाही नाही नाही. मग तू किती जात मी देतोय ना. घे, चाय घे. कसं सांगू पूर्वाला? वहिनी जवळ पण नाही जायला देतीये आणि पूर्वा रूमच्या बाहेर आली पण नाहीये. काय सांगू आता पूर्वाला मी? कसं सांगू? वहिनी, काय झाला? पूर्वाकडे काय काम होता काय? नाही तसं काही काम नव्हतं. ती काही खात नाही ना, शांत शांत असते म्हणून म्हटलं जरा बोलावं. जरा ते का ना निवांत असून दे. कसा तुमका त्याची लय काळजी आहे. तुमचं लय जीव असा त्याच्या. तुम्ही त्याच्या भल्याचाच विचार करता माका माहिती आहे ना. पण अजून किती आणि काय करणारच तुम्ही माका सांगा. जरा आराम करू देते का? मग काय चौकशी करूची बोलूचा मग बोला. बरोबर आहे, नंतर बोलतो मी तिच्याशी. तुमचा आणि तुमच्या बायकोचा काय चालला ना तर माका चांगला माहिती. तुमचे सगळे प्रयत्न हाणून पाडले नाही ना नावाचा सरिता नाही.
पूर्वा. अभिदा होता का? काय म्हणत होता? काय हो म्हणान दे ना, आपल्या काय करूचा? आई, त्यांच्याशी असलेले संबंध नाही तोडलेत मी. माझी ना फक्त लग्नाबद्दलची मतं वेगळी आहेत अगं. कळला. चल खाऊन घे. बाई, हातातला ठेव. नकोय मला. खाली बसायचं. बस बस म्हणतोय ना. चल घे, खाऊन घे. नकोय मला. अगो खूळ लागला काय तुका? नको काय? हा, जेवण नको, चाय नको, नेरी नको, किती जीवाचे हाल करत. माका माहितीया या सगळ्यांना अभिराम भाऊजी तर कावेरी पाय होता. पूर्वा, माका लय भीती वाटत अगो. त्यांच्या नादाक लागून ना काय चुकीचं पाऊल उचलू नको. अगो त्यांचा काय हा, उद्या उठून भांगुरात जातील. त्यांचा काय हो ऐका नको हा. कळताय ना तुका? हा, खाऊ. आई अगं नाही खायचंय मला. नाही खायचं काय? उपाशी राहूचा तुका? मरणा कवटाळूचा? गप गुमान खाऊन घ्यायचा. आई, सांगितलं ना नकोय. त्रास होतोय मला सगळ्याचा. घेऊन जाय. कसलो त्रास होता तुका? आवशी बापाशीचा त्रास होता की त्या पोराचे अजून विचार मनात ना गेले नाहीत? काल माझा निर्णय सांगितलाय ना मी. मग किती वागतस असा? आई अगं, मला जसं वागायचं तसं वागू नाही देणार आहात का तुम्ही? सगळं तुमच्या मनाप्रमाणे वागायचंय का? ऐकूचा लागत. आव ससई घे, खा. नकोय मला. नकोय काय? उपाशी राहूचा? ये, उठ. ये ये ये. काय कर माहितीया? मार मार माका. दाब दाब गळा वाजव. आई, दाब. आई, म्हणजे तू पण सुटची ना, आम्ही पण सुटू. आई, मारून टाक गळा. दाब वाजव. दाब वाजव गळो. आई, आई. पूर्वा, पूर्वा, गो पूर्वा. पूर्वा बाय काय होता? पूर्वा बाय उठ. बाय डोळे उघड. काय होतं तुका? काय झालंय का? अभिराम भाऊजी, ओ आये, ओ लवकर ये. ओ पूर्वा बघा कसं करता आता. गो बाय पूर्वा. पूर्वा बाय माझे उठ गो. ओ ओ उठ 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 उठ. पूर्वा, अभिराम भाऊजी बघा. ओ काय झालं या? आय हो ते का चक्कर इल्या. घे बाय माझे. पूर्वा, पूर्वा डोळे उघड. पूर्वा, ती काही खाल्ली नाहीये. तिला विकनेस आला असेल अम्मा. पूर्वा बाय डोळे उघड गो. उघड डोळे बाबा. आई तिला खूप अशक्तपणा आहे. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार आहे. आम्ही दोघे घेऊन जातो तिला. नको. हो, पोराक बरा वाटू भया ना. मी हॉस्पिटलात नाही नेवची. त्यांचं ना काहीतरी बाणाव असतलो. आधी बघतोय. पूर्वा घरात चक्कर इली ना. अगो खूळ लागला काय तुका? पोराच्या जीवाशी खेळतोस? अभिरामा, जा बाबा घेऊन जा तू. मी येते. अभिराम भाऊजी, मी पण येतोय. वहिनी तू नको येऊ. अगं काळजी नको करू आणि स्वतःची अवस्था बघा ती. काळजी नको करू, आम्ही घेऊन जातो तिला. कावेरी जरा हात लाव तिला. आणि हा हे घे. गो पूर्वा. अभिराम सावकाश भाऊजी, सावकाश रे अभिराम बाबा. भाऊजी आज ते घेऊन जावा. सोड. पूर्वा, आई बाजूला हो. हं, जावा जावा जावा. पूर्वा गो पूर्वा. अहो किती असं वागलंय मी. खूळ लागला बाबा का. ग- खूळ लागला. गप गप, रडा नको रडा नको. अगो बरा वाटत ते का? साधी चक्कर इलिया. बरा वाट. हा गप, रडा नको. विनय, एक्सक्यूज मी. काकी तुम्ही काय झालं? तुम्ही दमला आहात का? पाणी नाही. पूर्वाला ना हॉस्पिटलला घेऊन गेले. का?
तीन चक्री येऊन पडली, डोळे उघडत नाहीये. तिला ऍडमिट केलंय. चला मी येतो तुमच्यासोबत. नाही नाही, मी जाऊन आली. घरी जाताना मी विचार केला तुला सांगते, तू जवळ असलं ना तिला बरं वाटेल. कुठलं हॉस्पिटल? हे भाऊसाहेब देशमुख हॉस्पिटल. हो ओके. हा. हे प्रिस्क्रिप्शन आहे. विटॅमिनच्या काही गोळ्या लिहून दिल्यात, तेवढ्या बाहेरून घेऊन या. नर्स सांगतील तुम्हाला कशा घ्यायच्या त्या. विनय, तू की तुम्ही तुम्ही इथे